तर दोन तर कारणं त्याचं असतात. कारण. हम्म. दोन कारणं असतात. एक, हळदीचे कंद मी पूर्ण हळदीचं झाड सुकायच्या आधी खोदून काढले, हम्म. तर त्याला रंग येत नाही. नंबर एक. नंबर दोन, मी हळदीची प्रक्रिया कोणत्या पद्धतीने करतोय. समजा मी थोडंसं ब्लांचिंग करून करणार, म्हणजे थोडंसं शिजवून करणार असेल, आणि ते जर शिजलेली हळद किंवा उकडून पाण्यातनं बाहेर काढलेली हळद 24 तासाच्या आत जर तिचे चिप्स नाही झाले आणि सुकायला नाही गेली, तर ती काळपट रंग येतो. नंबर तीन, हम्म. हळद जेव्हा प्रोसेस करतो, हळदीची पावडर मिळते, त्या मोठ्या युनिटमध्ये हळद ही शिजवल्यानंतर कॉन्क्रीट मिक्सर सारखा मिक्सर असतो, त्याच्यामध्ये टाकतात आणि त्याला असे खिळे असतात आणि ते गोल गोल फिरल्यानंतर त्याच्या वरची साल सगळी निघते. ती साल जेव्हा त्याच्यामध्ये जाते, आपण जेव्हा साल काढत नाही, तर त्या सालीमध्ये थोडासा ब्राउनिश कलर येतो, म्हणजे पूर्ण पिवळी होत नाही. नंबर चार, तुमची जात कुठली आहे. म्हणजे वायगाव जात आहे, थोडीशी लालसर आहे, अ, सेलम आहे पिवळसर आहे. तर जातीच्या प्रमाणे लाल दोन्ही भगवा एकत्र होत. दोन्ही एकत्र शक्यतो करू नका, कारण त्याचे रंग अच्छा. मिक्स होतात. हं. हम्म. आणि पूर्ण जर सुकली नाही, तर रंग कमी येतो. अच्छा. तुम- पण मग तुम्ही तर किती दिवस तु- म्हणजे कडक तु- उन्हात सुकवायची का ती? तुम्ही तुम्ही हळद करता कशी ते पहिलं सांगा. मी पहिल्यांदाच केली मागच्या वेळेस. कशी केली. मी काढल्यानंतर, हा काढल्यानंतर मी तुमचे व्हिडिओ मी फॉलो करत होते, तर काढल्यानंतर मी ते चिप्स केले हं. त्याच्या. सॉरी, काढल्यानंतर पहिले मी गरम पाण्यामध्ये ती हे केली जरा थोड्या वेळ, अगदी किती. 2-3 मिनिटं, मग पाणी काढ. वा. हा. 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 मग पाणी हा, काढून मग हे पाणी केलं. काढून टाकल्यानंतर, हा मग ती हे केली, कापली ती. आणि मग हं. उन्हामध्ये मी एक 3-4 दिवस कडक उन्हात ती सुकवली. हा. आणि त्याच्यानंतर. हा. फक्त एवढंच फक्त एवढंच की मी ते दोन्ही म्हणजे सेलम आणि मला माहित नव्हतं की असं काही एकत्र करायचं नाही. सेलम आणि हं. वायगाव मी एकत्र करून दळून आणली ती. नाही, ठीक आहे. फक्त कसं असतं की ते हळद जी उन्हामध्ये सुकवली, त्या उन्हामध्ये गेल्या वर्षी ढगाळ वातावरण होतं, तसे ती हा. सुकवताना कडकडीत सुकली नसेल, उलटी पालटी. आणि दुसरं त्याच्यात काय होतं की बऱ्याच वेळा आपण उन्हात सुकत ठेवतो आणि रात्री घरात आणत नाही, हम्म. आणि ते जर प्लॅस्टिक वरती सुकवलं असेल आणि प्लॅस्टिकने झाकलं असेल, तर त्याला दव तयार होतो आणि ते परत त्या हळदीच्या पावडर स्लाइस चिप्स मध्ये जातं. हम्म. त्याच्यावरती आपल्याला ते गुंडाळून आतमध्ये सावलीत आणायला पाहिजे, किंवा त्याच्यावरती कापड टाकून मग प्लॅस्टिक घालायला पाहिजे. कारण हळद जी ओली अच्छा. आहे, त्याच्यातला ओलावा आहे, तो प्लॅस्टिकला वरती टेकतो आणि त्याचं दव होऊन परत खाली पडतं. किंवा या काही हम्म. काळामध्ये दव पडत असतं, ते हळदीचे कंद स्लाइस केलेले हवेतलं दव पकडतात आणि ते ओलसर होतं. मग ते 3 दिवसात पूर्ण सुकत नाही. मग ते 4 दिवस हम्म. सुकवायचं, सावलीमध्ये 3-4 दिवस सुकवायचं, आणि मग अच्छा. त्याला दळायला पाठवत. आता चिप्स तुम्ही हाताने केले का मशीनवर केले. अ, मागच्या वेळेस तरी मी हाताने केले, म्हणजे सुरीने कापले. बरोबर. म्हणजे पण बारीक कापा. ते कापताना बटाट्याच्या काचऱ्यासारखे कापले का बटाट्याच्या भाजीसारखे कापले. म्हणजे त्याची थिकनेस जी आहे, काचऱ्यासारखे काप. काचऱ्यासारखे कापले. आणि मग एकाने किती ठेवले. हम्म. म्हणजे चिप्स काय? चिप्स 4 बोटं ठेवले एकावर एक, का 2च बोटं ठेवले. म्हणजे थोडक्यात सांगायचं हे, की हळदीची प्रक्रिया करताना हळदीचे जे चिप्स केलेले आहेत, ते जर कडकडीत सुकले नाहीत, तर त्याला हम्म. काळपट रंग येतो. नाही, काळपट रंग नाही आला. आला हे पिवळाच रंग. पण तो हम्म. भाजीत टाकल्यानंतर जेवढ्या नेहमी मी वापरायची किंवा बाकी पण माझ्या नातेवाईकांनी घेतले, तर ते म्हणतात की जास्त हळद टाकल्यावरच रंग येतो. हा नाही नाही, प्रॉब्लेम झालाय. मुळामध्ये जास्त हळद टाकली तर कडू होतं. हा. हळदीचे पण मग जेव्हा रंग येत नाही ना. रंग नकोय. आपल्या डोक्यात रंग आहे, हम्म. आणि ते बाजारात आपण जे हळद आणतो त्याच्या रंगाची भेसळ असते. जेव्हा हम्म. आपण हळदीचे कंद स्लाइस करतो, तर कंदाची साल आणि हळकुंडाच्या मध्ये तेल असतं. हम्म.
ते तेल ह्याच्यामध्ये हा. राहिल्यामुळे ते थोडासा फिकटपणा येतो त्याला, पिवळी धमक होत नाही. पण हम्म. आपण जर आपली बाजारातल्या हळद 1 चमचा वापरत असो, ही अर्ध्या चमच्यामध्ये काम होतं. कारण नाहीतर मग ते जास्त घातल्यानंतर कडवटपणा येतो. हम्म. हळद आपण कशा करता घालतो? पण आपण त्याचं जे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत ते मिळावे शरीराला म्हणून. बरोबर. मग ते गुणधर्म हम्म. बाजारातली जी हळद असते, ती बाजारातल्या हम्म. हळदीमध्ये पावडर जी असते त्याच्यामध्ये कर्कुमिन काढून घेतलेलं असतं आणि 2.5% कर्कुमिन हम्म. राहिलेलं असतं. 2.5% कंपल्सरी ठेवायला लागतं, म्हणून 2.5% असतात. आपल्या शेतातली जेव्हा हळद बनते ती कमीत कमी 5%च्या पुढे जाते कर्कुमिन. त्याच्यात ते कर्कुमिन जास्त असल्यामुळे हम्म. त्याला कडवटपणा येऊ शकतो आणि मग ते कमी वापरायला लागते. हम्म. शेवटी औषधी गुण जो आहे तो महत्वाचा आहे. अच्छा. मला आणखीन एक विचारायचं की वायगाव आणि हे सेलम असं एकत्र नको का करायला, मग ती वेगवेगळं नाही, ठेवायचं का? तुम्ही केलं तरी चालू शकतं. हा. वायगाव मध्ये काय आहे, अच्छा. वायगाव मध्ये कर्कुमिन जास्त आहे आणि सेलमला हो. उत्पादन हा. जास्त आहे. तर सेलममध्ये कर्कुमिन कमी आहे. अच्छा. मग दोघांचं मिळून बॅलन्स हा. होऊन हा. फक्त वायगाव केली तर 6 ते 7% पण कर्कुमिन येईल आणि सेलम आणि वायगाव मिक्स केली हम्म. तर ते 5 पर्यंत येईल. कारण एक पिवळी अच्छा. आणि एक लाल आहे. हो, बरोबर. चालेल. दुसरा प्रश्न आहे, विचारू का? हो, विचारा ना. हा. मला आता भुईमूग लावायचा आहे, तर हम्म. त्याचं बियाणं कुठून हे करायचं, आणायचं? तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहरामध्ये तुम्हाला हम्म. हम्म. बियाणं कृषी केंद्रामध्ये बी मिळू शकतं. याच्यामध्ये उपट्या, हम्म. पसऱ्या आणि निमपसऱ्या अशा 3 जाती येतात. तुम्हाला उपट्या जात लावायचे हम्म. हम्म. आणि लावताना त्याच्या 2 ओळीतलं अंतर 30 सेंटीमीटर आणि 2 बियातलं अंतर 10 सेंटीमीटर ठेवायचं असतं उपट्याला. आणि ते हम्म. 90 दिवसाचं पीक हम्म. आहे. जानेवारीच्या शेवटपर्यंत लागलं पाहिजे. हं? अच्छा. तुमच्याकडे वळवाचा पाऊस पडत असेल तर ते वळवाच्या पावसाच्या आधी म्हणजे एप्रिलपर्यंत आपले ते निघायला पाहिजे. म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ह्याच्यामध्ये निघतं आणि हम्म. साधारण 35 ते 40 दिवसांनी त्याला भर घ्यायला पाहिजे. ज्या त्याच्या आऱ्या सुटतात त्या मातीत जायला पाहिजे. हं? अच्छा. हो, तुमचा मी व्हिडिओ बघितला की ते हा, त्याच्यावर असं काठी तुम्ही ठेवून ते हे केलेलं आहे. बरोबर, आडवे अ, केले त्याला. हं. त्याच्यावरनं हा. आपण ड्रम हा. पण फिरवू शकतो, हम्म. जेणेकरून त्या फांद्या अशा त्या अशा झाल्या पाहिजेत. म्हणजे त्याच्या ज्या पारंब्या सुटतात हा. त्याला आरी म्हणतात, त्या जमिनीत लवकर जातात आणि मग शेंगा जास्त लागतात. अच्छा. बर. मी बघते इथे कृषी केंद्र कुठे, मला म्हणजे अजून तुम्हाला मी आता तुम्हाला इथे ऑन- नाशिकच्या तुम्हाला जवळ ऑनलाईन पण नव्हते. नाशिकमध्ये कृषी केंद्र खूप आहेत. कृषी हा. उत्पन्न बाजार समिती जिथे असते, तुमच्या इथे तुम्ही गुगलवरती सर्च हा. केलं तरी तुमच्या भागातले शेंगदाणा बियाणं देणारे तुम्हाला सापडू शकतात. Amazon वर पण तुम्हाला बी मिळू शकतं घरी. पण ते तेवढं चांगलं असतं का अमेझॉन वरून मागवलेलं? तुम्हा तुम्हाला कुठलंही बी आणल्यानंतर तुम्हाला पहिलं ते पेरून बघायला हा. पाहिजे 5-10 दाणे किती उगवत आहेत. अच्छा. कारण काही उगवले नाही तर हे बियाणं आणताना एक लक्षात ठेवायचे की शेंगदाण्यावरची जी हम्म. लालसर रंगाची साल आहे ती जर फाटली हम्म. असेल तर बी उगवत नाही. अच्छा. हम्म. ती हम्म. फाटली नाही पाहिजे. हम्म. अच्छा. पण ओके. मग थोडा लेट झाला जर बियाणं हे करायला, कारण नाही अजून नाही ते नाही शेत तेवढं नाही हे नाही नव्हतं. होणार, नाही होणार. कारण तसे दिवस पुढे गेले तर पावसात सापडेल ते. आणि बी अच्छा. उगवायला थोडी उष्णता लागते, वाढायला थोडी थंडी लागते आणि शेंगा भरायला परत उष्णता, सूर्यप्रकाश पाहिजे. 15 फेब्रुवारी पर्यंत हम्म. चालेल, हम्म. त्याच्यानंतर नाही चालणार. अच्छा. चालेल, कारण मी हे पहिल्यांदाच करतेय आणि एक 5-6 गुंठ्यामध्येच मी त्याचं बघते करून. साधारण एका आणि गुंठ्याला 1 किलो बी लागतं. अच्छा. हा. हा. चालेल, मी ते जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी ओके. हे करून बघते मग. पुढचा प्रश्न. एवढंच आहे माझे प्रश्न आता. ओके, थँक्यू. थँक्यू सर.
विचारू का? नमस्कार, तुमचं नाव सांगा आणि व्हिडिओ ऑन करा. नमस्कार सर, धनंजय बोलतोय हा. घनसोलीवरून. मी हा. तुमच्याकडून ती हळद घेतली होती मागच्या वेळेला. बर. तर ती आता मी थोडीशी सॅम्पल म्हणून काढलंय हा. आणि त्याचं पावडर करण्यासाठी चकते केले आणि हे पण केलंय त्याला. मग किसतो ना त्या हा. पद्धतीत. पण हा. त्याचा कलर एकदम लालसर काळा असा झालाय, म्हणजे पावडर करायच्या आधी सुकवताना तुम्ही 2 दिवस काढल्यानंतर किती दिवसांनी हे केली त्याची चकत्या? चकत्या केल्या किती, 5 दिवसांनी, 4-5 दिवसांनी. चार बर. पाच दिवस सुकवलं, उन्हात पण ठेवलं होतं आणि काही पिशवीत पण भरून ठेवलं, म्हणजे एकत्र हे नको. तर नाही नाही, मग तुम्ही जेव्हा जे ओली जेव्हा कापली तेव्हाच ती आतमध्ये काळी होती. नाही, ही काळी नव्हती, मग आतमध्ये पिवळी होती. हा, पण तेव्हा आपण सुकवत ठेवलं चकते करून, ते एकदम लालसर झाले पूर्ण. बरोबर आहे, पण ते किती दिवस सुकवलं? 3-4 दिवस. हा. कडकडीत झाली. हो, कडकडीत झाली हा, मग एकदम. लाल लाल झालं तर प्रॉब्लेम काय आहे? नाही, मग मी आता पावडर केली नाही अजून, मग लाल दिसलं तर म्हटलं पिवळी पावडर होईल का त्याची. हळदीचे रंग लाल आणि पिवळा असे दोन्ही असतात. लाल म्हणजे कुंकवासारखे लाल नाही. ही काळसर झाली आहे, सुरुवातीला काय पिवळी होती काय पूर्ण. काळसर झाले म्हणजे ती सुकताना काळसरच होते, पण ओके. ती पावडर केल्यानंतर पिवळी होते. अच्छा, मग ह्याची मी पावडर करून आज करायचं होतं, पण ते म्हटलं तुमचं तुम्हाला सेशन ते आहे तर तुम्हाला विचारतो. ते तुम्हाला उन्हामध्ये 4-5 दिवस सुकल्यानंतर हा. सावलीत 3-4 दिवस सुकवायचं आणि मग ओके. पावडर करायची. मग अजून त्याला सावली सुकवायला हो पाहिजे. हो हो. आणि एकावर एक जाड जास्त थर ठेवायचा नाही. नाही नाही, एक पसरवलं होतं, हा. छोटे तुकड्यासारखं होतं आणि किसलेले एकदम बारीक होते, म्हणजे हा. आपण शेव बरोबर. करतो त्या पद्धतीचं. वा, छान. हं? ठीक आहे, म्हणजे आता मी समस करू शकतो. समस्या किसलेल्यामध्ये जास्त येते, कारण अच्छा. किसलेल्यामध्ये एकत्र ते चिटकून बसतं हा हा, आणि त्याच्यामुळे त्याला स्वाईप वेळ लागला. त्याला वेळ लागतो हा, बरोबर. आणि त्याच्यावर पाणी सुटतं. मग ह्याची शेल्फ लाईफ कशी कळेल आपल्याला, किती सुकव राहील तुम्ही जेव्हा पावडर सुकवाल ना, केल्यावर? हा. ते सुकवल्यानंतर अडचण येणार नाही, पण पूर्ण सुकल्यानंतर साधारण 1 महिनाभर ते राहू शकतं. अच्छा, आता जिथे आपण हळद काढू तिकडे मग दुसरं पीक काय लावायचं? मूग. मूग लावायचे. हा. हो. कारण आता दिवस जे कमी आहेत, आता हा तर मॅडमने विचारलं तसं मी शेंगदाणा लावू शकता किंवा मूग लावू शकता. तुमच्याकडे पाणी किती आहे त्याच्यावर असतं ते. हा, पाणी बोरचं पाणी आहे. हा, मग तुम्ही शेंगदाणा लावू शकता. ओके. शेंगदाणा लावू शकता, मूग लावू शकता, अजून काय मका लावू शकता. हं? ठीक. भाजीपाला लावू शकता. कारण अजून फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने बाकी आहेत. याला हो. म्हणतात उन्हाळी पीक. तर तुम्ही शेतापासून किती जवळ राहता याच्यावरती तुम्ही भाजी ठरवा. माणसं असेल तर भाजी करा, नसेल तर कडधान्य करा. नाही, माणसं नाहीयेत, स्वतःच करावं लागतं असतं. मग मूग आणि शेंगदाणा. ठीक, चालेल. आणि मला पुढच्या ह्याच्यासाठी याचे फिंगर्स ठेवू की मातृकंद हे करू? नेक्स्ट शक्यतो मातृकंद ठेवायचे. मातृकंद ठेवू. हं. हं. ठीक, चालेल. धन्यवाद. पुढे काही प्रश्न नाही का कोणाचे? नमस्कार सर. नमस्कार. उषा गोखले बोलतेय मी. बोला. सर, 2.5 वर्षाचं आंब्याचं झाड आहे, कुठेची आहे? त्याला खूप मोहर आलाय. नसरापूर जवळ, अच्छा, हे पुणे भाग आहे. हा. पुण्यापासून 40 किलोमीटर आहे. बर बर. तर त्याला 2.5 वर्षाचं झाड आहे, पण खूप मोहर आलेला आहे. हम्म. पानं किती आहेत? तर तो मोहर काढायचा तर त्याला शॉक बसेल का झाडाला? पानं किती आहेत? पानं कमी आणि मोहर जास्त. नाही नाही, झाडाला पानं कमी मोहर जास्त नाही प्रश्न आहे. पानांची संख्या किती आहे? झाड कमरे एवढे का गुडघ्या एवढे आहे? गुडघ्यापेक्षा थोडं मोठं आहे ठीक आहे. मग याच्यामध्ये आणि खाली टेकलंय खूप.
खाली टेकल्यावर तुम्ही पाणी जास्त घालताय. बर. तर ते मोहोर काढला हम्म. तर त्याला परत मोहोर येतो. बर. आणि मोहोर काढला तर तुम्हाला त्याच्यावरती औषध फवारायला लागेल. काय हा. करायचं, मोहोर काढायचा हम्म. आणि हम्म. आपला जो स्प्रे पंप असतो ना छोटासा घरात वापरतात हा. तो, हा. त्याच्यामध्ये एक लिटरचा असेल तर 3-4 चमचे गोमूत्र हा. किंवा ट्रायकोडर्मा एखाद चमचा बर. ते टाकून हा. मोहोर काढल्यानंतर त्याला जखम झाले त्याच्यावरती हम्म. स्प्रे करायचा त्या बर. कापलेल्या भागात. म्हणजे त्याला अँटीसेप्टिक लावला आपण. हम्म. हम्म. शक्यतो अमावस्येच्या हम्म. जवळ काढा. बर. पौर्णिमेजवळ कापू नका, का पौर्णिमेला रस वरती येतो. तिसरा हो. ऑप्शन असा असतो की काही करू हम्म. नका. बर. त्याला फ्रूट सेट झाला हम्म. तर ते त्याच फ्रूट सेट मधल्या 1 किंवा 2 फळं ठेवा, बाकी कापून टाका. फळं कापली तर मोहर बर. परत येत नाही. आणि मग मी बर. झाड लावताना मी पायरीचं झाड लावलंय. ते फळ मला हम्म. सांगेल पायरीचं आहे का हापूस आहे. कारण हम्म. आपण हम्म. नर्सरीतनं जेव्हा झाड आणतो तिथे हम्म. मिसप्लेस होण्याची शक्यता 10% असते. बरोबर. हं? मी लावताना झाड मला जर समजा कळलं की मी लावलं झाड ती जात नाहीये, मी दुसरं झाड हा. लावताना माझ्या आवडती जात लावू शकतो. हा. आणि गंमत अशी आहे की झाड हम्म. लहान असेल हम्म. तर ते फळ झाडाला करू शकत नाही, फळ गाळतं. बर. लहान मुलाला बादलीभर पाणी आणायला सांगितलं आणेल का? हा. नाही. का भांडं आणेल? नॅचरली होईल म्हणजे. नॅचरल होईल. नाही झालं तर आपण करू. ठीक आहे. हं? नमस्कार. थँक्यू सर. हॅलो सर, मी निखिल बिल्ले बोलतोय कोल्हापूर. बोला. हा सर, म्हणजे मला एक वैयक्तिक सुरणाचं बी पाहिजे होतं, ते म्हणजे एक कंद पाहिजे होते लावण्यासाठी पावसाळ्याच्या दरम्यान. हं. कुणीकडे मिळते? कारण आमच्या इकडे सुरणाची शेती केली जात नाही. तुम्ही जिथे बाजारात भाजीपाला असतो तुमचा हा. त्याच्याकडे सुरणाचे कंद मिळतात का? नाही 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 नाही. ओके. वाशी मार्केटला सुरणाचे कंद मिळतात. हं? किंवा वाशिम. हा. किंवा पुण्याला मिळतील तुम्हाला सुरण. हं? पुण्याला काय? हा हा, चालेल. पुण्याला मार्केट यार्डमध्ये सुरण विचारायचे आणि शक्यतो लहान सुरण घ्यायचे, म्हणजे छोट्या मुठी एवढे किंवा नारळ एवढे, छोट्या नारळ एवढे. हा. आत्ता तुम्हाला जात कुठली असू दे ती तुम्हाला जात आधी प्रॅक्टिस करायची आहे. 90% जे बाजारात सुरण मिळतात ते गजेंद्र नावाच्या जातीचे मिळतात. हा. हा. हा, तसे ती लागवड करून तुम्हाला तसं करता येईल. आणि YouTube वरती त्या गुगल हे सुरण कसं लावायचं त्याचे 2-3 व्हिडिओ आहेत, माझे पण आहेत आणि रोहिणी कृषी पर्यटन म्हणून त्यांचे पण आहेत. त्यातनं तुम्हाला लागवडीची माहिती मिळू शकेल. चालेल चालेल. ओके. विद्यापीठामध्ये, कोकण कृषी विद्यापीठामध्ये दापोलीजवळ वाकोली म्हणून त्यांचं सेंटर आहे, तिथे त्याचे कंद मिळतात. आता पुढच्या महिन्यात ते मिळायला सुरुवात होईल. तुम्हाला जे जवळ पडेल मार्केट आहे तिथून तुम्ही घ्या. चालेल चालेल. ओके, बेस्ट लक. काका, तुम्ही सुरणाचं सांगितलं आता, हम्म. तर वाशी मार्केट मधून जर आपण घेतलं तर ते तुमचं नाव काय? धनंजय भोळे. धनंजय. हा, मग तर आपण तुम्ही आता बोलला वाशी मार्केटला, पण ते वाशी मार्केटचे घेतलेले लावले तर त्याला ते डोळे नसतात किंवा हे नसतं, मग त्याच्यात निघून येतील? असं कोणी सांगितलं? नाही, मी आमच्या इकडे एक लोकलला विचारलं होतं लावायचं, तेव्हा तर तुम्ही मार्केटमधून आणून लावणार तर त्याचे ते डोळे काढून दिलेले असतात, मग ते कसं येणार? तुमचा लावायची जी पद्धत आहे ती चुकीची आहे. सुरणाला तो वाशी मार्केटवाला डोळे सारखा काढत असतो, कारण त्याला डोळे आलेले कोणी विकत घेत नाही. आपण जर आणून सावलीमध्ये एक शेण आणि गोमूत्राच्या पाण्यामध्ये बुडून सावलीत ठेवले तर त्याला अंकुर येतो, आणि अंकुर आल्याशिवाय लावलं तर ते कुजतं. त्याला मोड येतात बोटभर. लावायची पद्धत थोडी. ती लावायची पद्धत मी तुम्हाला सांगितलं ना की रोहिणी कृषी पर्यटन आणि निसर्ग मित्र याच्या YouTube चॅनलवरती सुरण कसा लावायचा,
त्याला मोड कसा येतो, तो मोड कसा आणायचा, याची सगळी माहिती आहे. ठीक, चालेल. आणि पुढच्या महिन्यात तिथे आता गेलं तरी बियाणं मिळू शकेल ना वाशीला? तुम्हाला बियाणं मिळेल, पण तुम्हाला आता ते महाग पडेल आणि ते हा, तुम्हाला मे पर्यंत सांभाळायला लागेल. ओके. कारण ते सुकत जाईल ना. त्याला मोड हवेमध्ये ओलावा आल्याशिवाय मोड येत नाही. म्हणजे हवेमधली ह्युमिडिटी जी असते ती आता आपली ह्युमिडिटी 30 ते 40% असते. ती जोपर्यंत 60-70% होत नाही तोपर्यंत त्याला मोड येत नाही. मग ते एप्रिल मे मध्येच घेतलेलं जास्त चांगलं. हो, तेव्हा तेव्हा जास्त उपयुक्त. किंवा तुम्ही आणून झाडात सावलीच्या खाली ठेवलं तर त्याला तरी मोड चालेल. येतात. ठीक, चालेल. उन्हात नाही ठेवायचं. चालेल, धन्यवाद. आणि आपल्याला आता भाजीपाला करायचं असेल, जसं तुम्ही बोललात हळद काढल्यानंतर मूग काढू शकतो, हो भोई हो मूग किंवा हे, तर हो त्याला ते परत बेड तो आहे त्याच्यावरच एक आहे की नवीन बनवून खत वगैरे काय? नाही नाही, तुम्ही ते का? हळद खोदून काढली ना, हा, का उपटून काढली? खोदून. खोदून काढली म्हणजे ऑलरेडी खोदलेला आहे का बेड तो? हा, म्हणजे तो उंचवटा कमी झाला, त्याचा पसरला. असू दे ना. ते परत बेड करता येईल का आता? का मुळापासून खोदायचा? दुरुस्त नाही. हा, दुरुस्त दुरुस्त. करायचं. हा हा. मग मला जे पीक लावायचंय त्या पिकाला समपातळी लागेल की नाही? हो हा, मग ते दुरुस्त करायला लागेल की नाही? हो मग ढेकळं फोडायला लागतील की नाही? हो हो हो, कळलं. मग ढेकळं फोडायची आणि रांगेमध्ये आपण ते बी लावणार ना. हम्म. म्हणजे योग्य अंतरावरती योग्य जागी आपण रांगेत लावलं तर आपल्याला पुढचं बेंडणं खणणं पुढच्या समस्या कमी होतात. तिथे काही फेकून बी पेरायचं नाहीये ना ते. हा हा, नाही त्याच्यावर परत ते शेणखताचं लेअर वगैरे करूनच करावं लागेल ना सगळं. केलं तर उत्तम, नाही केलं तरी सुद्धा ते ढेकळं फोडून लेवल केली तरी पुरेल. ठीक, चालेल. तुमचं किती क्षेत्र आहे? 10 गुंठे. हा, मग 10 गुंठ्यातल्या 2 गुंठ्याला तुम्हाला शेण टाकून करता आलं तर ते असं बघा की यावेळेस या 2 गुंठ्याला टाकलं, पुढच्या वर्षी या 2 गुंठ्याला टाकलं. शेणखत तुम्हाला 3 वर्ष पुरणार आहे त्या जागेवर. म्हणजे एकदा टाकल्यावर ना. हा, म्हणजे वंथड करत गेलात ना, 3 गुंठ्याला हम्म. शेणखत या वर्षी, 3 गुंठ्याला पुढच्या वर्षी, 3 गुंठ्याला त्याच्या पुढच्या वर्षी, तर परत पहिलाचा नंबर चौथ्या वर्षी आहे. तेवढं शेणखत पुरतं त्याला. ठीक, चालेल. तर विचार, बोला ना. नाव सांगा आणि बोला. मी वैष्णवीच बोलते. अभिषेक यांची एक इंस्टाग्राम वरती कमेंट आली होती आपल्याला हा, की अ, आंब्याला मोहर आल्यानंतर तुषार सिंचनाने पाणी देणे योग्य की अयोग्य? तुमची जागा कुठेची आहे त्याच्यावर आहे. तुषार सिंचनाने हवेतला ओलावा जर टिकला, म्हणजे मी तुषार सिंचनाने पाणी किती देते हे महत्वाचं. हवेमध्ये जर आर्द्रता, तुम्ही थर्मामीटर तुमच्याकडे असेल तर हवेतली आर्द्रता जर तुम्हाला 20% दिसली तर तुम्हाला तुषार सिंचनाने पाणी देणं आवश्यक आहे. हवेतली आर्द्रता 50 पर्यंत टिकली तर तुम्हाला तुषार सिंचनाने पाणी देण्याची आवश्यकता नाही. 60-70 झाली तर त्याच्यावरती बुरशी येते, त्याला म्हणतो आपण पावडरी मिलड्यू. तर ती बुरशी येऊ नये म्हणून हवेतले ओलावा जो आहे तो 50% पाहिजे. पण तो 20% गेला तर पोलन ड्राय होतात. त्याचे आपल्याकडे जोपर्यंत इन्स्ट्रुमेंट नाही मेजर करायचं की हवेतली माझ्या बागेत आर्द्रता किती आहे, त्याच्यावरती अवलंबून असतं. तुमची बाग डोंगराच्या पश्चिमेला आहे का उत्तरेला आहे का पूर्वेला आहे याच्यावर तिथलं तापमान आणि आर्द्रता बदलत असते. ठीक आहे का? हम्म. ओके, जर कोणाचे काही प्रश्न नसेल तर आपण आज थांबू इथे, कारण उगाच थांबून राहण्यात काही पॉईंट नाहीये. तुमचा आणि माझा वेळ आपण सत्कार्य लावू. काका फक्त एकच विचारायचं होतं, 6 तारखेपासून फूड फॉरेस्टचे वर्क चालू होतील ना?
हा, मग आता मी तुम्हाला माहिती सांगतो की आत्ता आपले जे वर्ग आहेत ते या शनिवार रविवारी वर्ग आहेत खते आणि माती आणि खते. शनिवारी माती आणि रविवारी खते. हा शेतावरती कार्यक्रम आहे, सकाळी 9 ते संध्याकाळी 5. त्याच्यानंतर 1 तारखेला आपला आहे ते फळभाज्या लागवड, तो ऑनलाईन आहे. तो 9 ते 12 आणि 2 ते 4:30 असा आहे. आणि 6 तारखेपासून आपला फूड फॉरेस्ट अशा 6 आठवड्याचा कोर्स चालू होतोय. या सगळ्याची माहिती आपण YouTube वरती, Facebook वरती दिलेली आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी मला वैयक्तिक नावानिशी संपर्क करायचा आणि मी तुम्हाला त्याची लिंक पाठवीन. मग त्याच्यावरती तुम्ही फॉर्म भरायचा, म्हणजे तुम्हाला नोंदणी करता येईल. तुमची नोंदणी आहे. हे नोंदणी केल्याशिवाय तुम्हाला येता येणार नाही कोणालाही. आता आपला 7 आठवड्याचा आंब्याचा वर्ग झाला. आता आपण फूड फॉरेस्ट करतोय आणि तो संपल्यानंतर परत 6 आठवड्याने आपण मल्टीक्रॉप आणि रेंज बेड सिस्टीम असं 6 आठवड्याचा घेणार आहोत. आणि आता आमच्याकडे निसर्ग मित्रांमध्ये गाणं समजून घेताना असा एक कार्यक्रम आहे 26 जानेवारीला. याच्यामध्ये ज्या कविता गाणी असतात त्या कशा तयार झाल्या, त्याला संगीत कोणी दिलं, अशी माहिती आणि तो गाण्याचा कार्यक्रम असा आपल्या शेतावरती आहे. त्याची पण माहिती आम्ही या गटावरती ठेवू. नमस्कार सर. नमस्कार. पैकी ऑनलाईन परत एकदा विचारलं तर चालेल का एखादा प्रश्न अजून? चालतं ना. चालेल. मी उषा गोखले परत एकदा सांगते. माझं पुण्यापासून 40 किलोमीटरवर शेत आहे. तिथे आंब्याची रोपं लावलेली आहेत. यावर्षी त्याला पावसाळ्यात रोपं का कलम? कलम. हा, रोपं म्हणजे कोळी लावली आणि कलम म्हणजे विकत आणून लावली. नाही, कलमी केशर आंबा लावलाय आणि 1-2 दुसऱ्या जाती लावलेल्या आहेत. यावर्षी तिथे मिजमाशीचा प्रभाव बराच जाणवला. हो. तर पुढच्या वर्षी येऊ नये यासाठी काय काळजी घेऊ शकतो? खाली झेंडू लावायचा. बर. तुम्ही एकच एक पीक जर ठेवलं तर त्या मिजमाशी ते फूड खरं म्हणजे होस्ट आंब्याचं पान आहे आणि ती 2 पानाच्या लेअर मध्ये अंडी घालते. ती आंब्याच्या वासाने येते. मग माझं तिथे वेगळी पिकं असेल, समजा आता आपले मगाशी हळदीवरनं बोलणं झालं, तर आंब्याच्या आजूबाजूला हळद असेल तर मिजमाशी कमी येते. कारण तिला हळदीचा वास आल्यानंतर 50% मिजमाशी येते. ते म्हणजे हळदीवरती माझं काम नाहीये, माझं काम आंब्यावर आहे. म्हणजे रिपलंट स्मेल आपण पावसात स्मेल देऊ शकत नाही, म्हणून आपण कल्टिव्हेशन करून स्मेल देऊ शकतो. हळदीचा एक स्ट्रॉंग वास आहे आणि झेंडूचा एक स्ट्रॉंग वास आहे. हे दोन्ही लावले तर आपले मिजमाशी कमी होते आणि जमिनीतले रोग आणि कीड कमी होतात हळद आणि झेंडूने. बरं, धन्यवाद सर. मला पण एक प्रश्न आहे. जर हळद मी यावर्षी अपर्णा मोरे बोलते. हा, बोला. अपर्णा मोरे, बोला ना पुढे. हळद मी यावर्षी हळद काढली नाही आणि तशीच ठेवली तर, आणि पुढच्या वर्षी काढली तर ती राहील का? धावेल. फक्त कसं असतं की तिथे तुम्ही पाणी देत असाल तर त्या जिथे हळद आहे तिथे तुम्हाला गोमूत्राचं किंवा ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग करायला लागेल, बाकी काही नाही. मी शेतीमध्ये हळद काढताना आमच्याकडे हळदीची रोपं समजा एका ठिकाणी कंद लावला आणि 2च आहेत तर आम्ही ते खोदत नाही, आणि 5 असेल तर खोदतो. म्हणजे खोदायचा खर्च मी कशाला खर्च करू आणि परत लावायचा खर्च आहे. तर ह्याच्यातली जमिनीमध्ये जे हळदीचे कंद ठेवलेत ह्यातले 80% कंद उगवून येतात. 20% कधी सुकून मरतात किंवा किडीने खाल्ले जातात. मग मला पावसामध्ये फक्त 20%च लावायचे असतात. तसे आमच्याकडे हळदी शेतामध्ये सगळीकडे आहे, त्यातले आमचे 1-2 वर्षाची असते, 1 वर्षाची असते. यावर्षी लावली ती मी यावर्षी काढणारच नाही. मागच्या वर्षी जी जास्त रोपं झालेत तीच काढणार मी. आता त्याचे व्हिडिओ आम्ही शेतावरती करू, तेव्हा त्या व्हिडिओचं तुम्हाला माहिती मिळेल परत. पण तुम्ही काढू शकता. उत्तर मध्ये जर पाऊस आला त्यांना काही होत नाही. उत्तर भारतात माझे गुरुजी जे आहेत भारतभूषण त्यागीजी, ते 2 वर्षांनीच काढतात. अच्छा. आणि मग ते गोमूत्र किंवा ट्रायकोडर्मा किती दिवसांनी रिपीट करायचं? नाही, रिपीट करायचंच नाही.
हा. एक लिटर पाणी त्याच्या कंदाच्या भोवती ओतलं की ते पुरतं त्याला. अच्छा. हे म्हणजे हे दोन्ही आत्ता द्यायचं. हे दोन्ही बुरशीनाशक आहेत. आणि बरं. नाही बुरशीमुळे म्हणजे ते जमिनीचा एकदाच कंद खराब. द्यायचं. एकदाच द्यायचं. अच्छा. आणि तुमचे हा जो कोर्स आहे याचा भाज्यांचा, तो ऑनलाईन आहे का? तुम्ही जो सांगितलं 1 तारखेचा कोर्स आहे तो? 1 तारखेचा कोर्स ऑनलाईन आहे. तसं विषयाचं नाव आहे फळभाजी लागवड. फळभाजी म्हणजे वांगी, मिरची, कोबी, फ्लॉवर असं. अच्छा. तुम्हाला इथे यायची चालेल, मला जरूर तो नाही. जॉईन करायचा आहे, पण मला मग तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. मी तुम्हाला डिटेल पाठवतो, त्याची लिंक पाठवतो. ऑनलाईन वर्गाची बरं. लिंक असते. जे ऑफलाईन वर्ग असतात शेतावरती त्याची लिंक नसते. बरं. चालेल. ठीक आहे. धन्यवाद सर. ओके. कोणाचे प्रश्न नसेल तर आपण थांबूया. हो चालेल सर. धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही वेळात वेळ काढून या चर्चा करायला आलात. आभारी आहोत. धन्यवाद. थँक्यू सर.